मित्रांनो, युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे वेलॉसिटी तर बदलते आहे, परंतु वेलॉसिटी अशा गतीने बदलते की ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट राहते, म्हणजे ॲक्सिलरेशन बदलत नाही. वेलॉसिटी बदलते हे महत्त्वाचं आहे. सपोज असं आपण समजूया की सुरुवातीला म्हणजे इनिशियली वेलॉसिटी यू अशी आहे. सो वी वुड से दॅट द इनिशियल वेलॉसिटी इज यू. आणि काही ठराविक वेळेनंतर म्हणजे सपोज तो वेळ झाला टी, तर ठराविक वेळेनंतर ती वेलॉसिटी बदलते आणि ती वेलॉसिटी नाव फायनली इट बिकम्स व्ही. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी यू आहे आणि फायनल वेलॉसिटी व्ही आहे. आपल्याला आता अशा वेलॉसिटी चेंजच्या सिच्युएशनमध्ये, परंतु ही वेलॉसिटी कशी चेंज होते तर ती युनिफॉर्मली चेंज होते. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे बघितलं आहे की चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम, आणि हा जो चेंज आहे हा बदलतच नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे चेंज सेम राहतो. सो दॅट इज कॉल्ड एज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता आपण बघितलेलं आहे की युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ग्राफिकली आपण अशा कर्वमध्ये, म्हणजे आता हा जो कर्व आहे मी परत एकदा काढतो आणि अंतर ड्रॉप करतो. म्हणजे आपण वेलॉसिटी वर्सेस टाईम जर ग्राफ काढला आणि आपण त्याला असं मानलं की ही वेलॉसिटी बदलते, परंतु एक ठराविक गतीने बदलते. याचा स्लोप जो आहे हा स्लोप मात्र बदलत नाही. तर वेलॉसिटी वर्सेस टाईमचा ग्राफ जर असा असेल किंवा असाही असेल ओरिजिनमधनं जाणारा, तर याला आपण म्हणतो की ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे या वेलॉसिटी आणि टाईमच्या ग्राफचा स्लोप. वेलॉसिटी आणि टाईमच्या ग्राफचा स्लोप जर घेतला तुम्ही, तर हा स्लोप जर सेम असेल तर आपल्याला लक्षात येईल की त्याचं ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉन्स्टंट. इट इज नॉट गोइंग टू चेंज. आणि अशा मोशनला आपण युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. तर जेव्हा असं दिलेलं असेल की ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे, तर अशा वेळेस आपण 3 इक्वेशन्स वापरणार आहोत. हे मी 3 इक्वेशन्स अगोदरच या बॉक्समध्ये लिहून ठेवलेले आहे. पहिलं इक्वेशन आहे V इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं इक्वेशन आहे S इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू ए टी स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू एस. आता इथे यू काय आहे? यू इज द इनिशियल वेलॉसिटी. व्ही काय आहे? व्ही इज द फायनल वेलॉसिटी. आणि इनिशियलवरनं फायनल वेलॉसिटीकडे जाताना जो वेळ लागतो त्याला आपण टाईम इंटरवल टी म्हटलेलं आहे. आणि जे ॲक्सेलरेशन आपण युनिफॉर्म मानलेलं आहे त्या ॲक्सेलरेशनला मी ए असं म्हटलेलं आहे. इक्वेशन 2मध्ये यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आपण बघितलेलंच, टी म्हणजे टाईम इंटरवल आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन बघितलेलं आहे. परंतु यस म्हणजे काय? तर यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. तो डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट जो आहे तो आपल्याला इक्वेशन 2मधनं मिळेल. आणि तसेच तिसऱ्या इक्वेशनमध्ये व्ही यू आणि एस आणि ए आहे. म्हणजे हे इक्वेशन कधी इक्वेशन वापरायचं, तर सपोज आपल्याला डिस्प्लेसमेंट माहीत नाही आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची आहे, तर आपण इक्वेशन 2 वापरणार. जेव्हा आपल्याला सपोज फायनल वेलॉसिटी काढायची आहे आणि इनिशियल वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आणि टाईम दिलेला आहे, तर आपण इक्वेशन 1 वापरणार. आणि आपल्याला टाईम दिलेला नाही आहे, परंतु आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती आहे, ॲक्सेलरेशन माहिती आहे आणि इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, तर आपण इक्वेशन 3 वापरणार. म्हणजे कुठला डेटा आपल्याला अवेलेबल आहे त्यानुसार आपण हे 3 इक्वेशन्स वापरणार. हे 3 इक्वेशन्स एकसारखेच आहेत, म्हणजे इक्वेशन्स आर इक्विव्हलंट, परंतु आपल्या सोयीसाठी म्हणजे आपल्याला गणित सोडवताना कुठली सोयीचं होईल तो
यू ए आणि टीचा डेटा असेल तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे इक्वेशन वापरायचं आहे. जर आपल्याला ॲक्सेलरेशन आणि इनिशियल वेलॉसिटी माहिती असेल आणि टाईम माहिती असेल तर, आणि डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर सेकंड इक्वेशन वापरायचं आहे. आणि आपल्याला टाईम माहीत नाही आहे परंतु आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे किंवा फायनल वेलॉसिटी काढायची आहे किंवा इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, पण टाईम माहीत नाही. तर जेव्हा टाईम माहीत नसतो तेव्हा आपण थर्ड इक्वेशन वापरायचं आहे. आता हे इक्वेशन्स आले कुठून, तर त्यासाठी आपल्याला परत एकदा या ग्राफचा अभ्यास करायचा आहे V/T. आपण हे लक्षात घ्या की त्या V/Tचा जो कर्व आहे म्हणजे जो स्ट्रेट लाईन असतोय वेन इट इज युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड. आता ही AB मी ही स्ट्रेट लाईन काढलेली आहे आणि ह्या ABच्या अंडर जो एरिया आहे म्हणजे ABच्या अंडर कुठला एरिया आहे तर हा एरिया ABDE. तर आपल्या लक्षात येईल हा जो एरिया आहे हा एरिया ट्रायंगलचा एरिया अधिक रेक्टँगलचं एरिया. हा एरिया काय आहे, ट्रायंगलचा एरिया अधिक रेक्टँगलचा एरिया. तर हा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे एरिया अंडर वेलॉसिटी टाईम डायग्राम. एरिया अंडर वेलॉसिटी टाईम डायग्राम गिव्ज अस डिस्प्लेसमेंट. तर तो एरिया काय आहे हे आपण भूमितीमध्ये शिकलो आहोत. एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू AC इंटू BC. आणि एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय तर AE इंटू ED, AE इंटू ED. आता AE काय आहे, AE जर आपण बघितलं तर तो इनिशियल वेलॉसिटी U आहे. AE इज द इनिशियल वेलॉसिटी U. हे काय आहे CD पण इनिशियल वेलॉसिटी आहे आणि ED काय आहे तर टाईम इंटरवल T, म्हणजे हा झाला T. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे याचा एरिया हा झाला तुमचा U इंटू टी. U इंटू टी हा जा एरिया ऑफ द रेक्टँगल. आता एरिया ऑफ द ट्रायंगल काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. AC आहे T आणि BC काय आहे तर इकडे बघा, B म्हणजे फायनल वेलॉसिटी V आणि A म्हणजे इनिशियल वेलॉसिटी U, म्हणजे V मायनस U, म्हणजे BC इज V मायनस U. त्यामुळे BC इज इक्वल टू V मायनस U घेतलेलं आहे आणि मी ते सोडवलेलं आहे गणित. आता V मायनस U म्हणजे काय तर आपल्याला लक्षात येईल की ॲक्सेलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. ते ॲक्सेलरेशन इज इक्वल टू V मायनस U अपॉन T, म्हणजेच V मायनस U इज इक्वल टू AT. तर हा V मायनस U इज इक्वल टू AT म्हणजे V मायनस Uच्या ऐवजी मी AT इथे सबस्टिट्यूट केलं आहे. हे सबस्टिट्यूट केल्यानंतर हा झाला AT स्क्वेअर इंटू हाफ आणि हा झाला UT. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळालं आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ इंटू AT स्क्वेअर. अगोदरचं इक्वेशन 1 तर फारच सोपं आहे कारण A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजेच V इज इक्वल टू, हे जर रिअरेंज केलं आपण तर V इज इक्वल टू U प्लस AT. हे एक फर्स्ट इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ मोशनमधलं वेन द ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. आणि तिसरं इक्वेशन मी काढतो आहे कसं तर मला V स्क्वेअरच्या स्वरूपात घ्यायचं आहे. पण V मला माहिती आहे ऑलरेडी की V इज U प्लस AT. तर V स्क्वेअर घेतला U प्लस AT स्क्वेअर आणि आपण अल्जेब्राचं सूत्र वापरलं तर A प्लस बी स्क्वेअर इज A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. तर हे पहिली टर्मचा स्क्वेअर अधिक शेवटच्या टर्मचा स्क्वेअर अधिक 2 इंटू पहिली टर्म इंटू शेवटची टर्म, हे केलं आहे मी. आणि थोडं जगलरी केली म्हणजे काय तर हा याच्यामधला 2A मी कॉमन घेतला. जेव्हा याचा 2A कॉमन घेतला तेव्हा तो हाफ AT स्क्वेअर झाला. याचा 2A कॉमन घेतल्यावरती हा UT झाला. आणि हे काय आहे UT प्लस हाफ AT स्क्वेअर काय आहे तर हे जर इक्वेशन 2 बघितलं तर इक्वेशन 2 मधनं हा जो UT प्लस हाफ AT स्क्वेअर इज डिस्प्लेसमेंट S. म्हणजे मी हे का केलं तर मला हे इक्वेशन टाईम काढून टाकायचं आहे, टाईम इलिमिनेट करायचं आहे आणि मला इक्वेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट घ्यायचं आहे. हे झालं माझं थर्ड इक्वेशन. तर हे जे 3 इक्वेशन्स आहेत V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर
आणि v इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे 3 इक्वेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला ॲक्सेलरेशन युनिफॉर्म असलेले गणित जेव्हा फिजिक्समध्ये सॉल्व करायचे आहेत. आणि आपण ते नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत वॅर द ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. लक्षात घ्या, हे इक्वेशन्स आपण कधी वापरणार आहोत, वेन द ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्मचा अर्थ काय, तर हा कर्व असा असेल, म्हणजे जो कर्व वेलॉसिटी आणि टाईमचा जो कर्व आहे तो लिनियर आहे, तो स्ट्रेट लाईन आहे. ओके.